ठिकाणी सुरू आहे. जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरात 2 टोल नाके आहेत आणि 2 टोल नाके पास करण्यासाठी 20 किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी या ठिकाणी 125 कुंभारी टोल नाका आणि 125 वळसंग टोल नाका म्हणजे जवळपास 20 किलोमीटर अंतर कापायचं असेल तर जवळपास 250 रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात. खरोखर आज बघितलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी 2016 पासून या टोल नाका बंद व्हावं म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु या ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्क धरून बसलेलं आहे. कारण का तर तेरी बी चूप मेरी बी चूप, आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे. तर जवळपास अशीच परिस्थिती बार्शी रोड टोल नाक्याची आहे, देगाव रोड टोल नाक्याची आहे आणि होडगी रोड टोल नाक्याची आहे. तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य रस्ते विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला कागदोपत्री व्यवहार किंवा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाका आहे तोपर्यंत बंद करा. किंवा तुमचा जर टोल नाका कायदेशीर असेल तर तुम्ही टोल नाका ह्यांचा बंद करा. जर ह्यांचा टोल नाका कायदेशीर असेल तर तुमचा टोल नाका बंद करा. कारण तुम्ही पैसे लोकांचे रस्त्याचे घेताय. तर या ठिकाणी या पद्धतीने युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज अक्कलकोट रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि सर्व ट्रक चालक मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज यांची परिस्थिती बघितली तर जवळपास मध्यरात्रीच्या टायमाला 500, 1000, 2000, 3000 असे या ठिकाणी टोळ्या ठेवून पैसे गुंडवृत्तीचे लोक पैसे वसूल करतात. हे सर्व बंद झाले पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आम्ही या संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करतोय. सर्वसामान्यांची बेकायदेशीरपणा लूट चालू आहे का? बेकायदेशीरपणे. आणि माझ्याकडे असं पत्र आहे भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग यांनी 2016 मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे. कुंभारी टोल नाका, देगाव टोल नाका जे टोल नाके आहेत ते बंद करा म्हणून. परंतु 2016 पासून हे काय म्हणजे काय कारवाई होत नाही किंवा बंद करत नाही ती. आज नितीन गडकरी साहेब एवढं हे जे पूर्ण आहे ती हे ड्रायव्हर लोक आहेत, शेतकरी आहेत, सर्व काय म्हणजे हे सर्वसामान्य लोक आहेत यांचा सर्वांचा पाठिंबा आहे. आणि हे जे चाललेलं आहे या ठिकाणी हप्ते वसुली कुणाचा देवणघेवण. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा हा विषय उचलावा. कारण अक्कलकोट मतदारसंघामधून पण बरेच ड्रायव्हर लोक चालक मालक इकडे राहतात, यांना पण खूप मोठा बुरदंड पडत आहे. दुहेरी बुरदंड पडत आहे. हे टोल नाके चालवण्यामागे कुठले राजकीय व्यक्ती वगैरे आता हे काय असू शकतं हे बघा सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. आता हे एक ड्रायव्हर आहेत. आता तुम्हाला काय विषय माहिती आहे का याचा काय चालू आहे काय नाही. आता तुमची लूटमार कुठल्या पद्धतीनं केली जाते जरा